हॅलो फ्रेंड्स, वे टू गोवा. भरपूर दिवसापासून प्लॅन चालला होता की गोवा जायचं आहे पण गोवा काय हा प्लॅन सक्सेस होत नव्हता. पण आज ती वेळ आलेली आहे की आपण गोवा फिरायला जाणार आहोत. चला, त्यासाठी जनशताब्दी एक्सप्रेस आम्ही 1 महिना अगोदरच बुक केलं होतं. तिकीट बुक केली होती. ओके, आणि पहाटे 6 वाजताची ट्रेन होती. खूप एन्जॉय केला ट्रेनमध्ये पण. आणि ट्रेनची तिकीट होती 950 पर पर्सन. ट्रेनमध्ये नाश्ताही केला. आम्ही तिघांनी वेगवेगळं घेतलं होतं. मी उपीट घेतलं होतं, मला तिखट आवडतं म्हणून. मिस्टरांनी पोहे घेतले होते आणि दुर्वाने इडली सांबार घेतला होता. पण मला उपीट काय आवडलं नाही फारसं, इतकं काही छान नव्हतं ते. पोहे आणि उपीट ठीक होतं. पोहे आणि इडली सांबार ठीक होता. तुला जाऊ दे, नाश्ताच इतका चांगला नाही तर जेवण काय छान असेल. म्हणून डायरेक्ट हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलचं नाव होतं कदमा रिसॉर्ट. माझे मिस्टर सगळे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करेपर्यंत आम्ही हॉटेलचा व्ह्यू घेत होतो. हॉटेल एकदम छान होतं. बाहेरची सीनरी वगैरे पण छान होता. लंच केला नसल्यामुळे खूप भूक लागलेली. लोक हॉटेलमध्ये गेलो, चेंज केलं आणि जेवायला गेलो. जेवण्यासाठी सगळं तिथे फिश ट्राय करूया. भरपूर सारे. मिस्टरांनी घेतला पॉपलेट नाही, बांगडा, आणि मी घेतलं सुरमई. खाल्लं तो आणि हॉटेलमध्ये जेवलो आणि क्लब हाऊसमध्ये खेळायला गेलो. क्लब हाऊसमध्ये छान हे होतं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी. फुटबॉल खेळायला होतं, कॅरम होतं, टेनिस होतं, प्लस आणि स्नूकर पण होतं. दुर्वाने तर खूप सारे फ्रेंड्स बनवले होते गोव्यामध्ये. ज्या दिवशी गेलो त्याच दिवशी खूप सारे फ्रेंड्स बनवले आणि ती एन्जॉय पण करत होती. तिला खूप आवडलं होतं खेळायला. आणि टेनिस खेळलो जरा. आम्ही दोघांनी कॅरम एन्जॉय केला. फार काही चांगला येत नाही कॅरम खेळायला, पण केला. चला ट्राय करूया. आणि दुर्वा इथे टेनिस खेळत होती. तिला पण येत नाही, फर्स्ट टाईम तिने खेळत होती, त्यामुळे तिला काय माहीत नाही. पण नंतर आम्ही तिथं स्विमिंग पूल बघायला गेलो. पण 8 नंतर स्विमिंग पूल बंद होतं, त्यामुळे फक्त फोटो घेतले आणि रात्रीचं जेवायला गेलो. साऊथ गोवामध्ये आम्ही होतो ना. हॉटेलचा रात्रीचा व्ह्यू किती छान दिसत होता. चला, गुड नाईट, बाय बाय.